तर नमस्कार मंडळी, मी मैत्री तुमचं परत स्वागत करतो। तर आज आहे गणेशोत्सवाचा 5वा दिवस व आमच्या घरी आहे आमच्या बाप्पांचा विसर्जन सोहळा। तर आम्ही आता सध्या पुऱ्या लाटत आहोत। आता तुम्ही बघू शकता असे हे गोल सुंदर पुऱ्या लाटलेल्या आहेत। अजून खूप सारे पुऱ्या आतमध्ये आहेत ते तळायला गेलेले आहेत। तर चला आपण बघूया। दीदी इकडे पुऱ्या तळत आहे, अशी गोल एकदम फुललेली पुरी इकडे आपल्याला दिसत आहे। आहा, एकदम सुंदर, एकदम कुरकुरीत, एकदम अशी सुंदर पुऱ्या झालेल्या आहेत। तर आमच्याकडे आज चिकनपुरी याचा बेत आहे, म्हणून आम्ही हे पुऱ्या बनवलेल्या आहेत। तर तुम्ही नक्की या जेवायला। तर मित्रांनो, आमच्याकडे आज चिकनपुरी सोबत बटाट्याची भाजी, काळ्या वाटाण्याची आमटी, गवार आणि काळ्या वाटाण्याची भाजी, तसेच कॉर्न चाट आणि वरण भात सुद्धा बनलेले आहे। तर तसेच बाप्पाच्या विसर्जनासाठी शिदोरीसाठी आम्ही उकडीचे मोदक सुद्धा बनवणार आहोत। चला मोदक खायला। आता गणपती बाप्पाची नैवेद्याची तयारी सुरू आहे आणि जसं की तुम्हाला मैत्री दादांनी सांगितलं, हा सगळा मेनू आम्ही केलेला आहे। तर मंडळी, पहिल्या पंगतीचं जेवण झालेलं आहे। तर इकडे आता दुसरी पंगत बसलेली आहे जेवणाला। इकडे वाढायला मावशी आणि आई आणि मामी सगळे मेहनत करत आहेत। इकडे आमचे ज्येष्ठ नागरिक गेल्या एपिसोडचे। तर मंडळी, आता दुसरी पंगत जेवण झालेली आहे आणि ते उठलेले सुद्धा आहेत। आता तिसरी पंगत, ज्यांनी हे जेवण हातांनी बनवलेलं आहे, ते आता जेवणाला बसले आहेत। ही मामी, ही माझी मम्मी, ही आजी आणि ही मावशी। तर आपण इंटरव्ह्यू घेऊन विचारूया। मामी, कसं झालं जेवण? खूपच सुंदर। मम्मी, कसं झालं जेवण? भरपूर छान। तर जसं तुम्ही ऐकलंच असेल, हे जेवण अप्रतिम झालेलं होतं। तर तुम्ही या जेवायला परत। काय मावशी, कसं आहे? इतकं सुंदर आहे की मावशी आहे ते तोंडातून शब्दच निघत नाहीयेत। तर मंडळी, ही बाप्पाच्या शिदोरीसाठी हे मोदक आम्ही तयार करत आहे। तर तुम्ही बघू शकता, थोडेफार मोदक जे आहे ते तयार झालेले आहेत। हे मोदक तयार झालेले आहेत आणि हा जो छोटासा गोंडस मोदक आहे ते आमच्या ऋता मॅडमने बनवलेला आहे। हा छोटासा मोदक आम्ही उंदिरी मामा यांच्यासाठी आम्ही ठेवणार आहोत। अजून खूप मोदक बनायचे बाकी आहेत। तर मंडळी, ही माझी आई जी मोदक बनवत आहे। हे आहे या मोदकांचं सारण आणि हे पीठ। गो आजी, मम्मी, दीदी, मावशी, आजी, इकडे सगळे जण मोदक बनवायला व्यस्त आहेत। तर हे मोदक आम्ही उकडायला ठेवलेले आहेत, थोड्या वेळातच तयार होतील।
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आताच आमची आरती झालेली आहे आणि आता आम्ही गणपती बाप्पाला मोदकचे नैवेद्य दाखवत आहोत आणि आता आम्ही थोड्या वेळातच बाप्पाच्या विसर्जन सोहळ्यासाठी निघणार आहोत. तर आम्ही विसर्जन सोहळ्याच्या आधी देवाला थोडं गाऱ्यानं घालणार आहोत. हे गणराया, हे शंकर पार्वती पुत्रा, हे कार्तिकाच्या भावा, हे वक्रतुंडा, हे बाप्पा मोरया, तुका आम्ही विसर्जनाच्या दिवशी गाणं घालतो तर ऐकून घ्या महाराजा. होय महाराजा. हे देवा, तू आमच्या या सगळ्या गोतावळ्यात सुखी ठेव. महाराजा. त्यांची सर्वांची प्रकृती चांगली ठेव. महाराजा. त्यांची सर्व भरभराट होऊ दे. आमचा तुका हात जोडून सांगणार असा. शेवटी देवा, आमच्याकडून काही चूक झाली असल्यास तर आमचं काही विसर पडलो असल्यास किंवा वाढवलांचं पूर्वजांचं किंवा लहान मोठ्याचं बऱ्यापैकी अपमान झालो असल्यास, चूक झाली असल्यास आमका सगळ्यात क्षमा कर. महाराजा. पुढच्या वर्षी सुद्धा तुझ्या पायाकडे येऊ अशी ताकद आणि बुद्धी दे. हे पार्वती पुत्रा, तुका अखेरचं सांगणार असा. गणपती बाप्पा मोरया. लवकर या. मोरया. लवकर या. हे जे वृत्ताने बनवलेले मोदक होते एवढे छोटेसे, ते आम्ही उंदीर मामा यांना देत आहोत. हा माझ्या छोटासा मोदक केला आहे तो आम्ही बाप्पाला देत आहोत. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. हे जे गणपती बाप्पाचे त्यांचे आवडते वनस्पती आहेत ते आम्ही बाप्पांच्या विसर्जनासोबत त्यांच्यासोबत सोडणार आहोत. ते पाहू शकते कसे असतात ते. अशा प्रकारे या वनस्पती असतात. गणेश विसर्जनाच्या दिवशी आम्ही गवर म्हणून हळदीचं झाड ठेवलेलं आहे. त्याचं आता आम्ही विसर्जन करणार आहोत. त्याच्यानंतर गणपती बाप्पाचं विसर्जन करणार आहोत. मित्रांनो, गणपतीच्या विसर्जनासाठी आम्ही आता मूर्ती प्रवेशद्वाराजवळ ठेवणार आहोत. त्यानंतर आम्ही गणपती बाप्पाच्या उजव्या हातावर गुळाचा नैवेद्य ठेवणार आहोत आणि त्याच्यावरून दही सोडणार आहोत. गुळाचा नैवेद्य ज्याच्या वाटीत पडतो त्याची इच्छा पूर्ण होते अशी आख्यायिका आहे. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या.
1 2 3 4 गणपतीचा जय जयकार, 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार, गणपती बाप्पा मोरया मोरया. इकडे आजी जी आहे ती गुळ ठेवत आहे बाप्पांच्या हातावर आणि त्यावर आम्ही दही सोडणार आहोत. इकडे आता दही सोडत आहेत आजी. आता मावशी जी आहेत ते आता गुळ सोडणार आहे त्याच्यावरती दही. दही सोडणार आणि एकदम साईडला लावणार. मावशीची इच्छा तर पूर्ण झालीच आहे. तर बघूया आता बारी आहे माझ्या दीदीची. बघा दीदीची इच्छा पूर्ण होते की नाही. आता दीदी दही सोडत आहे. आता शीतल दीदी गुळावर दही सोडणार आहे. त्यांची सुद्धा इच्छा पूर्ण होणार आहे. तर अजून एक आजी ते आता गुळावर दही सोडत आहे. आता काकींची वेळ. ते आता दही सोडत आहे. काकींची सुद्धा इच्छा पूर्ण झालेली आहे. पहिला ऋता दही सोडणार आहे. पहिला गोल ठेवलं त्यांनी पप्पांच्या हातावर. त्याच्यानंतर दही सोडले. दही सोडले. आता मोक्षदाची वेळ. बघूया आता मोक्षदा. आणि फक्त बाहेर का गर्ल्स मोरया. आता वेळ आहे मामीची. बघूया काय होतंय ते. मामीने आता दही सोडले आहे. दही पडलेलं आहे. आता आमच्या वेदांत दादाची वेळ. बघूया काय होतंय ते. वेदांनी गुळ ठेवले आणि बघूया आता काय होतंय ते. दही सोडलेले आहे वेदांनी.
आता सर्वात शेवटी आता माझी वेळ आली आहे, बघूया काय होते ते. मी झालेलो आहे फेल. तर बघूया आता. असं वाटलं की मी फेल होईल, पण मी झालेलो आहे पास. वेळ आहे अजून एक आजींची. पुढच्या गुळाचे खडे ठेवा, मोठे मोठे, हे असे पावडर ठेवून आता शर्वेलची वेळ. बघूया त्या छोट्याशा चिमुकल्याची इच्छा पूर्ण होते. होईलच, कारण आपल्या गणपती बाप्पा कोणाची ही इच्छा अधुरी सोडत नाही. सर्वेलने इकडे गुळ ठेवले आहे आणि आता तो दही सोडत आहे बाप्पांच्या हातावर. आणि दही सोडले नाही 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 नाही. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती निर्मावा की गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. 1 2 3 4. गणपतीचा जय जयकार. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. 1 2 3 4. गणपतीचा जय जयकार. 1 2 3 4. गणपतीचा जय जयकार. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती. मोरया. अरे अर्धा लाडू चंद्रावर, गणपती बाप्पा उंबरावर. अर्धा लाडू चंद्रावर. गणपती बाप्पा उंबरावर. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी. लवकर या.
बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार गणपतीचा जय जयकार गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपतीचा जय जयकार गणपतीचा जय जयकार गणपतीचा जय जयकार गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया मंगल मूर्ती पुढच्या वर्षी गणपती बाप्पा पुढच्या वर्षी उपस्थित आहेत गणपती विसर्जनाला मंदिर मामा की
गणपतीचा जय जयकार मोरया मोरया लवकर या गणपती गेले गावाला चैन पडे ना आम्हाला गणपती गेले गावाला चैन पडे ना आम्हाला गणपती बाप्पा मोरया मोरया पुढच्या वर्षी लवकर या 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार गणपतीचा जय जयकार अतिशय भक्तिमय आणि मंगलमय वातावरणामध्ये आज आपण लाडू गणरायाला हा भावपूर्ण असा हा निरोप या ठिकाणी आपण देत आहोत. गणपती गेले गावाला चैन पडे ना आम्हाला गणपती गेले गावाला चैन पडे ना आम्हाला गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया तो गेला नाही गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी गणपती गेले गावाला चैन पडे ना आम्हाला गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी
समाज आयुक्त निर्माण यांच्या वतीनं आलेल्या सर्व भाविकांचं सहर्ष स्वागत आहे. आमचे एकीबाई चव्हाण गणपती बाप्पा मंगलमूर्ती पुढच्या वर्षी आपले साईराज आपले या ठिकाणी गर्दीचं स्वागत आहे. या ठिकाणी कोणाची गाडीची चावी सापडली याची कोणाची असेल बोल गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तर आता आम्ही गणपती बाप्पाचं विसर्जन करून घरी चाललो आहोत. ही एक आठवण म्हणून आम्हाला फोटो दिला आहे. हे नक्की बाय बाय व्हिडिओ संपलेला आहे.